महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यामध्ये सुनेत्रा पवारांना क्लीन चिट मिळाली अशी बातमी कालपासून दिली जाते। मात्र ही क्लीन चिट अलीकडे देण्यात आलेली नाहीये, तर ती जानेवारी महिन्यात मिळाली आहे, जेव्हा अजित पवारांना सुद्धा क्लीन चिट दिली गेली होती। तेव्हा सुनेत्रा पवारांना सुद्धा क्लीन चिट मिळाल्याचं कळतंय। त्या क्लोजर रिपोर्टची कॉपी काल समोर आली। आर्थिक गुन्हे शाखेच्या अहवालानुसार जय ॲग्रोकडनं जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडला कर्ज देण्याच्या 2 वर्षांपूर्वी म्हणजे 2010 सालीच सुनेत्रा पवारांनी संचालक पदाचा राजीनामा दिलेला। त्यामुळे या प्रकरणाशी त्यांचा कोणताही संबंध नसल्याचं क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय। आपले प्रतिनिधी अमेय राणे आपल्या सोबत आहेत। अमेय, हा अहवाल नेमका काय सांगतो? जानेवारी 2024 मध्ये हा अहवाल तपास यंत्रणेनं मुंबई सत्र न्यायालयात सादर केलेला आहे। त्याचा जो तपशील आहे तो आता जाहीर करण्यात आलेला आहे। यात शिखर बँक प्रकरणात कुठलीही आर्थिक अनियमितता झालेली नाहीये असं मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं आपल्या अहवालात म्हटलेलं आहे। कर्ज वाटप, साखर कारखाने विक्री यामुळे बँकेला कोणतेही नुकसान झाल्याचे पुरावे उपलब्ध नाहीयेत। या बँकेच्या कामकाजाची नाबार्डनं साल 2007 ते 11 या दरम्यान तपासणी केली होती। त्यानुसार 2013 मध्ये याची चौकशी सुरू करण्यात आली आणि वर्षभरानंतर जानेवारी 2024 मध्ये या प्रकरणात कुठलाही पुरावा सापडत नाही या घोटाळ्याचा, त्यामुळे हा तपास आपण बंद करत आहोत असा अहवाल तपास यंत्रणा म्हणजेच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलाय। परंतु हा क्लोजर रिपोर्ट अजून कोर्टानं स्वीकारलेला नाहीये, कारण की या क्लोजर रिपोर्टला विरोध करत या प्रकरणात जे तक्रारदार होते अण्णा हजारे, शालिनीताई पाटील, सुरेंद्र मोहन अरोरा या सर्वांनी या क्लोजर रिपोर्टला विरोध करत त्याच्यात प्रोटेस्ट पिटिशन दाखल केलेली आहे। मात्र मूळ तक्रारदार सुरेंद्र मोहन अरोरा यांच्याशिवाय अन्य कुणाचीही प्रोटेस्ट पिटिशन घेता येणार नाही असा कोर्टाचा दावा आहे। यावर सध्या मुंबई सत्र न्यायालयात खलबतं सुरू आहेत, कारण की अण्णा हजारे असतील, शालिनीताई पाटील असतील किंवा अन्य तक्रारदार यांनी या संदर्भात आमचीही प्रोटेस्ट पिटिशन दाखल करून घ्या अशी कोर्टाकडे विनंती केली। ही सुनावणी सुरू आहे, त्यामुळे हा क्लोजर रिपोर्ट अद्याप कोर्टानं स्वीकारलेला नाहीये। धन्यवाद अमेय सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।